राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। जगभरात कोविडनं थैमान घातल्यामुळे कोविड लस घेणं भारत सरकारनं सक्तीचं केलं। या वॅक्सिन संदर्भात अनेक गैरसमज आहेत। कोविडच्या लसीमुळे तरुणांच्या जीवाला धोका आहे। या लसीमुळे मोठ्या प्रमाणात तरुणांचा मृत्यू होत असल्याचं सोशल मीडिया आणि समाजामध्ये हा समज पसरत आहे। त्यामुळे या वॅक्सिन संदर्भात समाजात मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय स्वास्थ्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। 10 डिसेंबर रोजी राज्यसभेत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी कोविडच्या लसीबाबत अभ्यासपूर्ण अहवाल सादर केला। या अहवालानुसार असं सांगण्यात आले की कोविडच्या लसीमुळे कोणत्याही प्रकारे तरुणांच्या जीवाला धोका नाही। या उलट आजारांमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण कमी झालंय। सध्या तरुणांमध्ये हृदयविकार मोठ्या प्रमाणात दिसून येतोय। याचा संबंध कोविडच्या लसीसोबत लावला जातोय। म्हणूनच जे.पी. नड्डा यांनी कोविड लस बाबत संसदेत सादर केलेल्या अहवालात असं म्हटलंय की कोविड लसमुळे नाही तर कोविडच्या काळात कुटुंबातील व्यक्तीला रुग्णालयात दाखल करणं, त्याच औषध पाणी या सगळ्यांमुळे तरुण वर्गात प्रचंड ताणतणाव दिसून आला। त्याचबरोबर बदलती जीवनशैलीचा परिणाम देखील आजारपणाला कारणीभूत ठरत आहे, असं नड्डा यांनी स्पष्ट केलंय। पुढे नड्डा असंही म्हणाले की इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधनानुसार मागच्या वर्षातील मे ते ऑगस्ट दरम्यान देशातील 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमधील एकूण 47 रुग्णालयातील अभ्यासानुसार असं स्पष्ट झाले की कोविडच्या वॅक्सिनमुळे तरुणांची रोगप्रतिकारक शक्तीमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आलाय। कोविडच्या लसीमुळे तरुणांचं अकाली आजारी पडणं कमी झाल्याची बाब समोर आली आहे, असा अहवाल जे.पी. नड्डा यांनी संसदेत जाहीर केलाय। स्वतः केंद्रीय स्वास्थ्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी कोविड लसीबाबत जाहीर केलेल्या अहवालामुळे तरुणांना या लसीमुळे जीवाला धोका आहे अशा अफवांना आता पूर्णविराम मिळालाय। तसंच कोविडच्या लसबाबत ऑनलाईन माहिती शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून घ्यावी, तसंच तुमच्या डॉक्टरांकडून याबाबत वैद्यकीय सल्ला घ्यावा, असं आवाहन जे.पी. नड्डा यांनी केलंय। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा।